तिला काही मानसिक त्रास पूर्वीपासून होत असेल का? म्हणजे काही कळत नाहीये की सगळं ठीक होतं ना, की आपल्या नजरेला आलं नाही? म्हणजे आता बघा ना, जानूच्या मनात नक्की काय चाललं होतं असं जर आपल्याला थांगपत्ताच नसेल तर? ती त्या समुद्रात पडायच्या आधीच तिची मनाची स्थिती ठीक नसेल तर? तिचं लग्न झालं तोपर्यंत आपल्या भावनाचं लग्न झालं नव्हतं. भलेही नंतर झालं असेल, पण मग ती खतखत तिच्या मनात होती का? किंवा आपण जेव्हा गोव्यात तिला भेटलो तेव्हा तिची मनस्थिती ठीक होती का? का कोणास ठाऊक काही क्षण मला वाटलं होतं की काहीतरी, म्हणजे एक क्षण असं वाटायचं की तिचं आणि जयंतचं काहीतरी बिनसलंय, पण दुसऱ्या क्षणी वाटायचं की नाही किती आनंदात आहेत दोघं. पण माझ्या मनात कायम संमिश्र भावना आहे. मग असं काही होतं का की जे आपल्या लक्षात आलं नाही? आपण कुठे कमी पडलो का हो? सांगा ना हो. लक्ष्मी, हो नाही, आजकालच्या मुलांचं कधी सांगता येत नाही हो. म्हणजे मनात त्यांच्या एक असतं आणि चेहऱ्यावर वेगळे भाव असतात. आपल्याला आपली जानू कळली नाही का? प्रश्न, अजून एक प्रश्न, अजून एक प्रश्न आणि प्रश्न. लक्ष्मी, हे बघ, काय ना, हे जितका आपण याचा विचार करू, तितकं आपण त्यात आणखीन जास्त खोलात शिरू, त्यामुळे फक्त प्रश्न वाढत जाणार आहेत आणि आपल्याला या गोष्टीचा त्रास होणार आहे आणि काहीही नाही. कारण आपण कितीही विचार केला, कितीही तर्क केले तरी खरं काय झालं हे आपल्याला कसं कळणार आहे? सत्य काय होतं हे आपल्याला कळूच शकत नाही. हे मार्गच नाहीये ना ते कळण्याचा. फक्त एकच मार्ग आहे लक्ष्मी, नक्की काय झालं हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा जानूची स्मृती परत येईल. तोपर्यंत आपण कितीही विचार केला, कितीही त्रास करून घेतला स्वतःला, तरी त्याने काहीही होणार नाहीये. आपले हे सगळे प्रश्न, ही सगळी काळजी, हा सगळा त्रागा हे फक्त तर्क असणार आहेत, कुठलाही आधार नसलेले तर्क. आणि काय असं किती काळ? विश्वा पण म्हणाला, काकू जानू माझ्याशी खूप काही बोलली नाहीये. म्हणजे तोही हेच म्हणतोय की माझ्याकडे कुठलीही उत्तरं नाहीयेत. आता जेव्हा जानूची स्मृती परत येईल तेव्हाच खरं काय ते कळणार. म्हणजे आता फक्त देवापुढे रोज साकडं घालायचं. इंजिनिअरिंग वगैरे सोड, यांना माहित नाही. मला माहिती आहे की तू मेडिसिन केलायस, डॉक्टर आहेस तू. आई काय हो तुम्ही, काय कसली थट्टा चालू आहे बाळा? काय ग? अगं दोघांनाही माहिती आहे आम्हाला, बीकॉम झाली ना तू. काय हो? आम्हाला कसं माहित नसेल? नशीब, ऍटलीस्ट तुमच्या दोघांच्या तरी लक्षात आहे हे. ह्या तिघांचं काही खरं नाही, बहुतेक मेमरी लॉस झालाय यांना. जानू, अगं मी ना आता देवळात चालले होते, तू येतेस का? नाही म्हणजे आत्ता काही लगेच आज कुठे इंटरव्ह्यू वगैरे नाही ना? नाही नाही, घाई वगैरे काही नाही. मी तर आता जस्ट अप्लाय केलंय आई. आता बघूयात, त्यांच्याकडून फॉलोअप घेत राहीन आणि जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवतील तेव्हा जाईन इंटरव्ह्यूला. मग एक काम कर, माझ्याबरोबर देवळात चल, देवाला साकडं घालू. छोटसरशी नोकरी मिळेल बघ. विना, आम्ही दोघी जाऊन येतो. हा अहो, चल 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 ये. आई, माझ्यापासून माझ्या जानूला तू हिरावून घेतलं होतंस. आयुष्यातला आनंदच गेल्यासारखं झालं होतं. जाणाऱ्या व्यक्तीला आपण थांबवू शकत नाही असं म्हणून स्वतःची समजूत काढली होती. पण मी जानूशिवाय जगण्याची सवय जरी करून घेतली असली ना, तरी मनाचा एक कोपरा नेहमी तिच्यासाठी दुःखी होता. आणि महाशिवरात्रीला तू आम्हा सगळ्यांना सुखद धक्का दिलास. खरंच सांगते आई, या धक्क्यातून अजून सावरलोच नाही आम्ही कोणी. पण तुझे कसे आभार मानू, किती आभार मानू खरंच कळत नाहीये.
आई, तुझ्या कृपेने आता माझ्या आयुष्यात सगळं आहे. माझ्या तिन्ही मुली सुखात, मुलं मार्गी लागली आहेत. माझा आणि यांचा सुखाचा संसार सुरू आहे. आमच्या घरघंटीमुळे आमची आर्थिक चणचण सुद्धा कमी झाली. तर दोनच गोष्टी आहेत, माझ्या जानूची स्मृती आणि सासूबाईंची तब्येत. आणि हो, यांचा शब्द, यांचं आणि माझं स्वप्न, अपूर्ण राहिलेलं स्वप्न, आमच्या घराचं स्वप्न, या सगळ्यावर मार्ग काढायला आम्हाला मदत कर. आणि पुन्हा एकदा माझ्या जानूला तू मला परत केलंस, यासाठी आयुष्यभर तुझी ऋणी राहील, आयुष्यभर. नमस्कार करते गुरुजी. सगळं छान होऊ दे. तुमचं दोघांचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. बाळा नमस्कार. हो. अखंड सौभाग्यवती भव. गुरुजी येते. हा गुरुजी, चल बाळा, चल चल. चल. आई हं?